मंगळवेढ्यात अवताडेंची एक हाती सत्ता, भालकेंचं थेट राजकीय पाणीपत। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत मंगळवेढा तालुक्यात जो निकाल लागला त्यानं राजकीय चित्रच पालटलं। ही लढाई आमदार समाधान अवताडेंच्या प्रतिष्ठेची होती तर भगीरथ भालकेंच्या अस्तित्वाची होती। निकाल मात्र एकतर्फी लागला। अवताडेंनी मैदान मारलं आणि भालकेंचा गड कोसळला। तालुक्यातील बहुतांश सर्वच जागांवर अवताडे गटानं दणदणीत विजय मिळवत विरोधकांना म्हणजेच भालके यांच्यासह त्यांच्या मित्रपक्षातील उमेदवार यांना अक्षरशः धूळ चारली। नियोजनबद्ध रणनीती, बूथ स्तरावरील मजबूती आणि कार्यकर्त्यांची साखळी यामुळे अवताडेंनी विरोधकांना सावरायलाही वेळ दिला नाही। हा विजय केवळ जागांचा नाही तर तालुक्यातील राजकीय वर्चस्वावर शिक्कामोर्तब करणार आहे। दुसरीकडे भगीरथ भालकेंची मोहीम हवेतच विरली। मोठ्या घोषणा, आक्रमक भाषण आणि शक्ती प्रदर्शन याचा मतपेटीत काहीच उपयोग झाला नाही। कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम, रणनीतीतील गोंधळ आणि स्थानिक पातळीवरील नाराजी यामुळे भालके गटाला थेट फटका बसला। या निकालानंतर भालकेंच्या आगामी विधानसभा स्वप्नांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलं आहे। मंगळवेढ्यात आता एकच संदेश स्पष्ट आहे, अवताडेंचं वर्चस्व निर्विवाद आहे। भालकेंसमोर आत्मपरीक्षणाशिवाय पर्याय नाही, अन्यथा पुढील निवडणुकीत परिस्थिती आणखीन कठीण होऊ शकते। राजकारणात भावना नव्हे तर जमिनीवरील ताकद निर्णायक ठरते आणि ती ताकद सध्या मंगळवेढ्यात आमदार समाधान अवताडेंच्याकडे असल्याचं दिसून येत आहे। या निकालामुळे मंगळवेढ्यातील राजकीय समीकरण स्पष्ट झाली असून आगामी काळात अवताडे विरुद्ध भालके असा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जाते। सध्या तरी मंगळवेढ्यात अवताडेंचाच डंका वाजला जात आहे तर भालकेंसमोर आत्मपरीक्षणाचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे।